नमस्कार मैत्रिणींनो, मराठी टिप्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या गॅसची टंचाई जाणवत आहे आणि गॅसचे दरही वाढलेले आहेत. म्हणूनच आज तुमच्यासाठी स्वयंपाकघरात गॅस वाचवण्याच्या 15 अत्यंत सोप्या पण तितक्याच प्रभावी टिप्स घेऊन आले आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. टिप क्रमांक 1. पूर्वतयारी करा. गॅस चालू करण्याआधी भाजी चिरणे, मसाले, तेल मोहरीचे डबे जवळ काढून ठेवण्याची सवय लावा. गॅस चालू करून मग आपण डबे शोधत बसतो, तोपर्यंत गॅस उगाचच जळत राहतो. टिप क्रमांक 2. कडधान्ये भिजत घालणे. मटकी, हरभरा, राजमा किंवा कोणतीही डाळ शिजवण्यापूर्वी किमान 1 ते 2 तास कोमट पाण्यात भिजत ठेवा. यामुळे वरण किंवा उसळ झटपट शिजते आणि गॅसची खूप बचत होते. टिप क्रमांक 3. कुकरचा जास्तीत जास्त वापर. मैत्रिणींनो, पातेल्यापेक्षा नेहमी प्रेशर कुकरचा वापर करा. यामुळे जवळजवळ 50% गॅस वाचतो. टिप क्रमांक 4. कुकरमध्ये डबे लावणे. रोज वरण भात वेगवेगळा करण्याऐवजी कुकरमध्ये डबे लावून एकाच वेळी शिजवा. त्यातच एखादं बटाटं उकडायला टाकलं तर वेळेची आणि गॅसची दुप्पट बचत होते. टिप क्रमांक 5. नेहमी झाकण ठेवून स्वयंपाक करणे. भाजी किंवा आमटी शिजवताना पातेल्यावर नेहमी झाकण ठेवा. वाफ आत राहिल्यामुळे अन्न लवकर शिजते. टिप क्रमांक 6. पाण्याचा योग्य अंदाज. स्वयंपाक करताना गरजेपुरतेच पाणी वापरा. जास्त पाणी घातल्यास ते आटवण्यासाठी किंवा उकळण्यासाठी खूप वेळ गॅस चालू ठेवावा लागतो. टिप क्रमांक 7. गरम पाण्याचा वापर. आमटी, रस्सा किंवा भाजीत वरून पाणी घालायचे असेल तर साध्या पाण्याऐवजी नेहमी गरम पाणी वापरा. यामुळे भाजीला पटकन उकळी येते. टिप क्रमांक 8. उकळी आल्यावर गॅस मंद करणे. एकदा पाण्याला किंवा भाजीला चांगली उकळी आली की गॅस लगेच बारीक करा. मंद आचेवर अन्न छान शिजते आणि गॅसही वाचतो. टिप क्रमांक 9. भांडी पुसून मगच गॅसवर ठेवणे. कोणतंही भांडं गॅसवर ठेवण्यापूर्वी ते तळाकडून कापडाने कोरडे पुसून घ्या. ओलं भांडं सुकण्यातच गॅस वाया जातो. टिप क्रमांक 10. योग्य आकाराची भांडी. नेहमी पसरट तळाची भांडी वापरा. गॅसची ज्योत भांड्याच्या बाहेर येत असेल तर समजून घ्या तुमचा गॅस वाया जात आहे. टिप क्रमांक 11. फ्रीजमधील अन्न लगेच गरम न करणे. फ्रीजमधून काढलेले दूध किंवा कालची भाजी लगेच गॅसवर ठेवू नका. ते आधी 15 ते 20 मिनिटे बाहेर ठेवून नॉर्मल तापमानावर येऊ द्या. टिप क्रमांक 12. कॅसरोलचा वापर. स्वयंपाक झाल्यावर पोळ्या किंवा भाकरी लगेच कॅसरोलमध्ये काढून ठेवा. म्हणजे जेवताना त्या पुन्हा पुन्हा गरम कराव्या लागत नाहीत. टिप क्रमांक 13. थर्मोसचा हुशारीने वापर. घरात जर सर्वांना वेगवेगळ्या वेळी चहा लागत असेल किंवा हिवाळ्यात गरम पाणी प्यायची सवय असेल तर एकदाच उकळून ते थर्मोसमध्ये भरून ठेवा. वारंवार चहा केल्याने खूप गॅस खर्च होतो. टिप क्रमांक 14. अन्न प्रमाणाबाहेर न शिजवणे. भाज्या खूप जास्त वेळ शिजवू नका. यामुळे गॅस तर जातोच, पण भाजीतील सत्वसुद्धा नष्ट होतात. टिप क्रमांक 15 आणि महत्त्वाची टिप. बर्नरची स्वच्छता. गॅसचा बर्नर वेळोवेळी स्वच्छ करा. जर गॅसची ज्योत पिवळी येत असेल तर समजून जा बर्नरमध्ये कचरा आहे. निळी ज्योत म्हणजे आपला गॅस एकदम योग्य जळतोय. आणि हो, सर्वात महत्त्वाची बोनस टीप म्हणजे गॅसवर दूध किंवा पाणी ठेवून दुसऱ्या कामात अडकू नका. ते उतू गेल्यावर गॅसही वाया जातो आणि ओटा स्वच्छ करण्याचं कामही वाढतं. तर मैत्रिणींनो, या होत्या गॅस वाचवण्याच्या काही खास आणि स्मार्ट टिप्स. या छोट्या छोट्या सवयी लावून आपण महिन्याकाठी भरपूर गॅस वाचवू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा
आणि तुमच्या नातेवाईक आणि मैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या नवनवीन टिप्स आणि हॅक्स पाहण्यासाठी आपल्या मराठी टिप्स कॉर्नर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या.